उन्हाळ्याचे दिवस होते. प्रतापराव त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि त्यांनी पाहिले की सूर्यदेवता मावळतीत निघाला आहे. चला आता आपली खाट बाहेर काढू आणि अंगणातील पिंपळाच्या झाडाखाली ठेवू. संध्याकाळच्या वेळेस काहीसे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे या उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळेल. सकाळपासून लाईटही नव्हती घरी. पिंपळाच्या झाडाखाली खाटवर बसून प्रतापराव खोल विचारात मग्न झाले आणि त्यांच्या मनात विविध प्रकारचे विचार येऊ लागले आणि ते आपल्या दोन्ही मुलांच्या काशीनाथ आणि साईनाथ यांच्या भविष्याचा विचार करू लागले. सर्व घटना एकामागून एक त्यांच्या मनात येऊ लागल्या. पत्नी गेल्यानंतर त्यांनी काशीनाथ आणि साईनाथ या दोन मुलांना कसे वाढवले, त्यांनी आपल्या मुलांना कसे एकट्याने आई आणि वडील या दोघांचेही प्रेम दिले. शिक्षण पूर्ण झाल्यावर दोन्ही मुलांची लग्न झाली आणि आज दोन्ही मुलांना प्रत्येकी एक एक मुलगा आहे. काशीनाथच्या मुलाचे नाव दीपक आणि साईनाथच्या मुलाचे नाव राज आहे. दोघे 8-10 वर्षांचे आहेत. प्रतापराव आपल्या विचारात हरवले होते आणि तेवढ्यात त्यांना दिसले की गावातील काही लोक त्यांच्या दिशेने येत आहेत. संध्याकाळी 4-6 जण प्रतापरावांकडे येईपर्यंत आणि इकडची तिकडची चर्चा करेपर्यंत त्यांच्या मनाला शांती मिळत नसे. गावातील काही म्हातारे लोक त्यांच्याकडे आले आणि कॉटवर येऊन बसले. प्रतापराव आपल्या मोठ्या सुनेला उद्देशून म्हणतात, सुनबाई 6-7 कप चहा बनवा आणि पाठवा. प्रतापरावांचा स्वभाव असा होता, जो कोणी त्यांच्याजवळ बसायला आला त्याला चहा पाजल्याशिवाय परत जाऊ दिले नाही. असो, ते गावचे जमीनदार होते. त्यांच्याकडे पैशांची कमतरता नव्हती आणि त्यांचा स्वभावही खूप चांगला होता. जे त्यांच्याकडे मदत मागायला यायचे त्यांना प्रतापरावांनी कधीच रिकाम्या हाताने जाऊ दिले नाही. ते खूप चांगले होते. सर्वजण त्यांना भेटायला यायचे आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नसल्याने सर्वजण त्यांची प्रकृती विचारण्यासाठी येत होते. प्रतापराव आता म्हातारे झाले होते आणि त्यांना जाणवू लागले की ते आता वयाच्या शेवटच्या उंबरठ्यावर उभे आहेत, जिथे त्यांच्यासाठी फक्त काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या दोन्ही मुलांना बसवून संपत्तीबद्दल बोलावे लागेल, जेणेकरून नंतर दोन्ही भावांमध्ये कोणत्याही प्रकारचे भांडण होऊ नये. त्यांनी नेहमी प्रेमाने एकत्र राहावे असे त्यांना वाटत होते. तेवढ्यात प्रतापरावांचा नातू त्यांना बोलवायला येतो. आजोबा, जेवण तयार आहे, चला जेवण करून घ्या. प्रतापराव जेवायला आत येतात आणि दोन्ही मुलांकडे पाहून म्हणतात, बेटा, मी फक्त काही दिवसांचाच पाहुणा आहे. माझी तब्येत बरी नाही आहे. कदाचित तुमचे म्हातारे वडील आता जास्त दिवस जगू शकणार नाहीत. म्हणूनच मला तुम्हाला काही सांगायचं आहे. मुलांनो, कृपया समजून घ्या की तुम्ही दोन्ही भाऊ आता जसे राहतात तसेच माझ्या मेल्यानंतरही राहावे, ही माझ्या अंतःकरणाची इच्छा आहे. की तुम्ही दोघे भाऊ जसे राम लक्ष्मणासारखे आत्तापर्यंत जगत आलात तसेच तुम्ही नेहमी एकमेकांसोबत राहावे. तुमचे एकमेकांवर असेच प्रेम ठेवा. असेच नेहमी एकमेकांसोबत चालत राहा. तुमच्या दोघांमध्ये कोणत्याही विषयावर कधीही मतभेद नसावेत. माझ्या जाण्यानंतरही तुम्ही दोघे भाऊ कधीच भांडणार नाहीत. माझ्या गेल्यानंतर तुम्ही दोन्ही भावांमध्ये कोणत्याही विषयावर आपापसात कधीही मतभेद नसावेत. त्यामुळे मी जिवंत असताना तुम्ही दोन्ही भावांनी माझी सर्व संपत्तीची वाटणी करून द्यावी असं मला वाटतंय, जेणेकरून पुढे वादाचे मूळ उरणारच नाही. वडिलांचे असे शब्द ऐकून दोन्ही भाऊ येऊन त्यांच्या वडिलांजवळ बसले आणि त्यांचे सांत्वन केले आणि म्हणाले, बाबा, तुम्ही असे का बोलत आहात? तुम्हाला काही होणार नाही. अजून बरेच वर्ष तुम्ही आमच्यासोबत राहणार आहात. आई आम्हाला आमच्या लहानपणीच सोडून गेली. तुम्हीच आम्हाला आधार दिलात. आई वडील दोघांचे प्रेम दिलेत आणि आता तुम्ही पण अशा गोष्टी बोलत आहात. बाबा, जर तुम्ही आम्हाला सोडून गेले तर आम्ही कोणावर अवलंबून राहणार? लहानपणापासून आजपर्यंत तुम्ही आम्हाला आमच्या आईची उणीव कधी भासू दिली नाहीत. आम्ही तुमच्याशिवाय कशी जगणार? दोन्ही मुले भावूक होतात. प्रतापराव आपल्या मुलांना सांगतात, बेटा, हे जगाचे सत्य आहे. जो येतो त्याला जावंच लागतं. मग मी सुद्धा म्हातारा झालो आहे. एक ना एक दिवस मीही जाणारच. आता तुम्ही सगळे मोठे झाले आहात. लहान मुलं नाहीत जी लहान मुलांसारखे रडत आहेत. हे सांगताना प्रतापरावही भावूक होतात. प्रतापराव पुढे म्हणतात, बेटा, मी माझ्या आयुष्यात सर्व काही चांगलं करण्याचा प्रयत्न केला आहे. 2 भावांमध्ये सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आता तुम्ही दोघे विवाहित आहात आणि तुम्हाला मुलेही आहेत. आता भविष्यात कोणत्याही प्रकारचं भांडण होऊ नये, त्यामुळे तुम्ही माझ्यासमोरच मालमत्तेची वाटणी करावी असं मला वाटतं आणि त्यात काहीही नुकसान नाही. आता नाही तर मी गेल्यानंतर ते होणारच आहे. म्हणून मी जाण्यापूर्वी मला तुमच्या दोन्ही भावांमधील भांडणाची सर्व मुळे संपवायची आहेत, जेणेकरून मी वर जाऊन तुमच्या आईला उत्तर देऊ शकेन की तिची दोन्ही मुले आनंदाने त्यांचे कुटुंब एकत्र चालवत आहेत. दोन्ही भाऊ वडिलांच्या जिद्दीसमोर हार मानतात. प्रतापरावांनी त्यांची सर्व संपत्ती त्यांच्या 2 मुलांमध्ये अर्धी वाटून दिली आणि काही दिवसानंतर त्यांची प्रकृती खालावू लागली. प्रतापरावांना सर्दी होते आणि त्यासोबत त्यांना कोरडा खोकलाही होऊ लागतो. रात्रभर खोकला राहतो. दोन्ही मुलगेही त्यांच्या वडिलांच्या गोळ्या औषधे देतात, त्यांना पाणी देतात, सुना आला टाकून चहा बनवतात, काढा बनवतात आणि प्रतापरावांना प्यायला देतात.
प्रतापरावांचे संपूर्ण कुटुंब, मुलं आणि सुना त्यांच्या आजूबाजूला बसून त्यांची सेवा करतात. दोन्ही नातू या आजोबांचे पाय दाबतात. दोन्ही मुलगे म्हणू लागले, बाबा तुम्ही लवकर बरे व्हाल. सकाळी आम्ही तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. तुम्हाला एकसारखा खोकला येत आहे. रात्रभर तुम्ही नीट झोपले देखील नाहीत. पण प्रतापरावांना त्यांची जाण्याची वेळ जवळ आल्याची जाणीव झाली होती. दोन्ही मुलगे पहाटे वडिलांना दवाखान्यात घेऊन जाण्याची तयारी करतात. मोठा मुलगा काशीनाथ वडिलांना नवीन कुर्ता आणि धोतर घालायला देतो, पण पटकन घालून तयार होण्यास सांगतो. आम्ही डॉक्टरांकडे जात आहोत. प्रतापराव तयार होऊन त्यांच्या खुर्चीवर बसले. काही वेळाने दोन्ही मुलगे जेव्हा त्यांच्या रूममध्ये आले तेव्हा त्यांना दिसले की त्यांचे वडील खुर्चीवर टेकून बसले आहेत. बोलत नाहीत आणि उत्तरही देत नाहीत. दोन्ही मुले त्यांच्या जवळ जाऊन त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना हलवतात. तेवढ्यात प्रतापराव जमिनीवर खाली कोसळतात. कारण प्रतापराव आता हे जग सोडून गेलेले होते. आपल्या वडिलांना असे पाहून दोन्ही मुले ढसढसा रडू लागतात. दोन्ही मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकून त्यांची पत्नी आणि आजूबाजूचे लोक जमा होतात. सर्वजण काशीनाथ आणि साईनाथ यांचे सांत्वन करतात. नंतर दोन्ही मुलांनी मिळून वडिलांचे सर्व विधी पूर्ण केले. प्रतापरावांच्या निधनानंतर 2च महिन्यांनी धाकट्या मुलाची साईनाथची पत्नी साईनाथला सांगते, आता आमचा मुलगा शिक्षणायोग्य झाला आहे. गावात चांगल्या शाळा नाहीत, तर मग आम्ही गावातील सर्व मालमत्ता विकून शहरात का जात नाही? शहरात नवीन घर घेऊ. दुसरीकडे आमचा मुलगा चांगला अभ्यास करेल. चांगला अभ्यास केल्यावर त्याला नोकरी चांगली मिळेल. तिचे हे बोलणे ऐकल्यानंतर साईनाथ म्हणतो, मी माझ्या मोठ्या भावाला एकदा विचारेल आणि मगच निर्णय घेईन. त्याच्या पत्नीला खूप राग येतो आणि म्हणते, मोठ्या भावाला याबद्दल काय विचारायचे? माझ्या माहेरच्या घरात सर्वांची मुले मोठे शाळेत शिकतात, मोठ्या शहरात राहतात आणि माझा मुलगा अजूनही गावात शिकत आहे. आम्ही इतके मोठे जमीनदार आहोत आणि इतकी शेती आहे, तरी आम्ही आमच्या मुलाला गावच्या शाळेत शिकवतो आणि माझ्या मुलाला गावची शाळा आवडत नाही, असं म्हणत ती रागारागाने तिथून निघून जाते. साईनाथ ही बातमी मोठ्या भावाच्या कानावर घातलो. तेव्हा मोठा भाऊ काशीनाथ म्हणाला, ठीक आहे साईनाथ, तुम्हाला तुमच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी शहरात जायचं असेल तर जा, ही चांगली गोष्ट आहे. साईनाथ म्हणतो की दादा, आम्हाला शहरात जायला पैसेही हवे आहेत आणि माझी पत्नी म्हणत आहे की गावातील जमीन मालमत्ता विकली तेव्हाच तर आमच्या मुलाला शहरात जाऊन शिकवू शकतो आम्ही, असे तिचं मत आहे. मोठा भाऊ काशीनाथ म्हणतो, आपल्या वडिलांनी एवढ्या मेहनतीने ही संपत्ती जमवली आहे आणि आपल्या पूर्वजांची संपत्ती विकायची काय गरज आहे? तुम्हाला तुमच्या मुलाला शहरात शिक्षण द्यायचं असेल तर भाड्याने एखादी खोली घ्या आणि तिथे राहा. मुलाला शाळेत पाठवा. त्याला तिथे राहून शिकवणे जरुरी आहे, तिथे जाऊन राहणे नाही. पण तेवढ्यात साईनाथची बायको तिथे येते आणि आवाज चढून म्हणते की मला गावात राहायचेच नाही, मला आता शहरात राहायचे आहे. मला गावी परत यायचं नाही, मला गावाकडे यायचंच नाही. तर मग तेव्हा गावातील जमीन व मालमत्ता कोण बघणार? काशीनाथला समजले की त्याच्या धाकट्या भावाची बायको आता गावात राहणार नाही. तेव्हा काशीनाथ म्हणतो, ठीक आहे, बघा तुम्हाला तुमची जमीन विकायची आहे तर एकदा गावात जाऊन तुमच्या जमिनीची किंमत जाणून घ्या. ही जमीन ज्या किमतीला विकली जाईल त्यासाठी मी तेवढी रक्कम देईल. साईनाथ गावात जाऊन मोठ्या माणसांचा सल्ला घेतो आणि योग्य किमतीत आपली सर्व जमीन मोठ्या भावाला विकतो आणि शहरात नवीन घर घेतो. आपल्या मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देतो. साईनाथने आपली शेती विकली असल्याने त्याला घरखर्च भागवण्यासाठी काहीतरी करावे लागणार होते. त्यामुळे उरलेल्या पैशातून तो किराणा मालाचं दुकान उघडतो, ज्यामुळे त्याला त्याचा घरखर्च भागवता येईल. त्याच्या बायकोला गावी जाणे अजिबात आवडत नव्हतं आणि तिने आपल्या मुलालाही जाऊ दिले नाही. पण साईनाथ तिचं ऐकत नव्हता. तो त्याचा मोठा भाऊ वहिनी त्यांच्या मुलांवर खूप प्रेम करत होता आणि त्यांच्या वडिलांच्या घराशी खूप जोडलेला होता. त्यामुळे सुरुवातीला तो महिन्यातून एकदा आपल्या गावी यायचा. हळूहळू कामाचा ताण वाढल्याने त्याने गावात येणं बंद केलं आणि महिन्याला गावाकडे येणारा साईनाथ आता 8-10 महिन्यातून एकदा गावी येऊ लागला. साईनाथचा शहरात व्यवसाय चांगला चालू लागला. हळूहळू त्याचे कामात जम बसला. आता त्याच्या छोट्या दुकानाचं मोठ्या मार्टमध्ये रूपांतर झाले होते. आता साईनाथ खूप पैसे कमवत होता. घरात पैशाची कमतरता नव्हती. मुलगा राज आता कॉलेजला जात होता, पण त्याच्या आईच्या अति लाडामुळे तो खूप हट्टी झाला होता. त्याला जे काही पैसे हवे होते त्याची आई त्याला द्यायची. हातात खूप पैसा आल्याने त्याला वाईट सवयी लागायला सुरुवात झाली होती. जसजसा वेळ जात होता तसतसं साईनाथचे गावी जाणे कमी होत होते. त्याचं कुटुंबही वाढत होतं. घरातील जबाबदाऱ्या वाढत होत्या. आता तर कधीकधी साईनाथ 2-3 वर्षानंतर गावी यायचा. एक वेळेस साईनाथ त्याच्या मोठ्या भावाशी त्याच्या मुलाबद्दल बोलतो की माझा मुलगा माझं ऐकत नाही, दिवसभर बाहेर पार्टी करतो, तो उद्धट झाला आहे. आमच्या मुलाला शिक्षण देण्यासाठी आम्ही शहरात गेलो होतो, पण राजला अभ्यासात अजिबातही रस नाही. आता तो माझ्यासोबत दुकानातही बसू लागला आहे. त्याच्या लग्नासाठी स्थळंसुद्धा येऊ लागले आहेत. त्याच्या आईलाही एक मुलगी आवडली. दादा, गावात राहून तू दीपकला खूप छान शिकवलं आहेस. दीपक इतका सुसंस्कृत आहे की तो सर्वांच्या पाया पडतो, सर्वांच्या आज्ञा पाळतो. त्याने संपूर्ण घराची जबाबदारी घेतली आहे.
दादा, तू खूप भाग्यवान आहेस की तुझा मुलगा इतका चांगला निघाला आहेस. मोठा भाऊ त्याच्या लहान भावाला सांगतो, साईनाथ, जवळच्या गावातून दीपकसाठी एका मुलीचे स्थळ आले आहे. हिवाळ्यात लग्न काळासाठी शुभ मुहूर्त आहे. तेव्हा तुम्ही सर्वजण संपूर्ण तयारी करून 10 ते 15 दिवसासाठी गावी या. घरातील हे पहिलंच लग्न आहे. भावाचे संभाषण ऐकून साईनाथला आनंद होतो आणि बघता बघता दीपकचे लग्न 15 दिवसांवर येते. त्याचे काका काकू लहान भाऊ त्याच्या लग्नाला उपस्थित होतात. लग्नानंतर सून जेव्हा घरात येते तेव्हा साईनाथची बायको चेहरा वाकडा करून जाऊबाईला म्हणते, अहो जाऊबाई, तुम्ही कसली सून निवडली आहे. ना ती दिसायला सुंदर आहे, ना ती शिकलेली आहे. तुम्ही बघा, माझ्या राजसाठी मी एवढी सुंदर मुलगी आणीन की सर्वजण तिच्याकडे बघतच राहतील. मी शहरातील एक सुंदर सुशिक्षित मॉडेल सून म्हणून घरात आणणार आहे. अगं सुमित्रा, तू असं का बोलत आहे. माझी सून खूप सुंदर आहे. ती लाखात एक आहे. आणि मग सौंदर्याचा मुद्दा काय. एके दिवशी तो उत्तरालाही जातो. गुण आयुष्यभर टिकतात. माझी सून खूप हुशार आहे. जाऊबाईचे बोलणे ऐकून सुमित्रा चेहरा करते. लग्नानंतर 4-5 दिवसांनी सर्वजण आपापल्या घरी जातात. वर्षभरानंतर साईनाथच्या मुलाचेही लग्न होते. काशीनाथ त्यांच्या बरोबरासह लग्नाला जातात. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडते. लग्नानंतर साईनाथला अजिबात वेळ मिळत नाही. आता घरात खूप जबाबदाऱ्या होत्या. वरून आता सूनही घरात आली होती. दिवसभर दुकानात बसून मग घरची कामेही करावी लागत त्याला. कधी सासू सूनमध्ये वाद. त्यांना सांभाळता सांभाळता साईनाथ इतका वैतागला होता की त्याला वाटत होते आपण सर्व काही सोडून गावी निघून जावे. पण तो जबाबदाऱ्यांमध्ये इतका व्यस्त झाला त्यामुळे त्याला वर्षानुवर्ष गावाकडे जाऊ शकलाच नाही तो. आणि काशीनाथही गावात त्याच्या कुटुंबात व्यस्त झाला. नव्या पिढीच्या आगमनाने दोघे भाऊ आपापल्या संसारात व्यस्त झाले. लग्नानंतर 4 वर्षांनी काशीनाथचा मुलगा दीपक त्यांच्या आईवडिलांना सांगतो की बाबा, तुम्ही एकदा सांगितले होते की तुम्हाला तीर्थयात्रेला जायचं आहे, परंतु तुम्ही कामात व्यस्त असल्यामुळे जाऊ शकत नव्हते. म्हणूनच मी तीर्थयात्रेला जाण्याचा बेत आखला आहे. दीपक, मग घरी कोण राहणार. दर्शनाला गेलो तर घराचा ताबा कोणाकडे सोपवणार. दीपक म्हणतो, काळजी करू नका. यासाठी मी माझ्या सासरच्या घरून माझ्या मेव्हण्याला बोलून घेतले आहे. आपण परत येईपर्यंत ते याच घरात राहतील आणि घर आणि शेती सांभाळतील. फक्त 1 आठवड्याची तर बाबा आहे बाबा. मी तुम्हाला सर्व तीर्थयात्रा करून देईन. काशीनाथ आपल्या मुलाची विनंती नाकारण्यात अक्षम झाले आणि त्यांनी तीर्थयात्रेला जाण्याकरता हमी भरली. 8 दिवसांनी तीर्थयात्रेला जायचे असे ठरवले गेले. मग त्यावेळेस काशीनाथ आणि त्यांचा मुलगा दीपक यांनी सर्व मिळून सर्व काही व्यवस्था करून दिली. दीपक नात्याच्या मेव्हण्याला सर्व काही व्यवस्थित समजून सांगितले त्याने. आणि शेवटी आपल्याला जाण्याचा तो दिवस उजाडला आणि काशीनाथ आणि त्यांचे संपूर्ण परिवार तीर्थयात्रेला जाण्याकरता निघाले. सर्वजण खूप आनंदात होते. काशीनाथलाही खूप आनंद झाला. त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्यांचा मुलगा त्यांना तीर्थयात्रेला घेऊन जाईल. विचार करत असताना त्यांच्या डोळ्यातून टचकन अश्रू आले आणि त्यांनी लगेच कोणालाही दिसू न देता आपले अश्रू पुसले. ते देवाचे आभार मानू लागले की देवाने त्यांना इतका चांगला मुलगा दिला आहे. ते सर्वजण देवाच्या पावनभूमीवर पोहोचले. सर्व देवांचे दर्शन केले. तेथील पावन सरोवरात स्नान केले. काशीनाथराव तर धन्य झाले होते. ते देवासमोर हात जोडून प्रार्थना करत होते की माझ्या दीपकसारखा मुलगा सर्व पालकांना मिळो, जो आपल्या वडिलांच्या इच्छेसाठी त्यांना तीर्थयात्रेला घेऊन आला होता. त्या सर्वांनी तिथे देवांची खूप आराधना केली. संपूर्ण देवांचे दर्शन घेतले आणि निघाले परतीच्या प्रवासाला. काशीनाथला तर तेथून निघावेच वाटत नव्हते. तेथील प्रसन्न वातावरणात त्याचे मन गुंतले होते. सर्वजण गाडीत बसले आणि घरी येण्यासाठी निघाले. घरी जात असताना वाटेत काशीनाथरावांच्या बायकोला गणपतीचे मंदिर दिसले. त्या दीपकला म्हणाल्या, अरे दीपक बेटा, गाडी थांबव ना. ते बघ, तिकडे गणपतीचे मंदिर आहे. आपण गणराचे दर्शन करून मगच घरी जाऊ. सर्वांना त्यांचे म्हणणे पटले. दीपकने गाडी थांबवली. सर्वजण खाली उतरले आणि दर्शनाकरता गणपतीच्या मंदिरात गेले. ते दर्शन करून परतत होते तेव्हा तिथे काही लोक बसले होते, जे हात पसरून अन्नपदार्थ आणि पैसे मागत होते. तेव्हा काशीनाथरावांनी त्या सर्व लोकांच्या मध्यभागी एका उतार वयातील जोडपे बसलेले दिसले त्यांना, ज्यांनी स्वतःचे तोंड चादरीने झाकून ठेवले होते. काशीनाथरावांना त्यांचे वागणे काहीसे विचित्र वाटले. त्यामुळे काशीनाथराव त्यांच्याकडे जातात आणि काही पैसे देण्याचा प्रयत्न करतात. चादर ओढलेल्या व्यक्तीने पैसे घेण्यासाठी हात जेव्हा पुढे केला तेव्हा काशीनाथरावांनी त्यांचा हात पकडला आणि हातावर काशीनाथ नाव गोंदलेले असल्याचे त्यांनी पाहिले आणि स्वतःच्या हातावर साईनाथ हे नाव पाहिले. आम्ही दोघांनी लहान असताना जत्रेत हातावर एक दुसऱ्यांची नावं लिहिली होती. काशीनाथराव ब्लँकेट काढून पाहतात तेव्हा ते थक्कच राहतात, कारण हा तर त्यांचा धाकटा भाऊ साईनाथ होता. केशवरावांनी लहान भावाला विचारले, अरे साईनाथ, तू इथे काय करतोस आणि पैसे का मागत आहेस. तू इथे दर्शनासाठी आला होतास का आणि तुझे सामान चोरी गेले आहे का आणि म्हणून तुम्हाला घरी जाण्यासाठी पैसे मागावे लागत आहेत का. समोर मोठा भाऊ पाहून साईनाथ आणि त्यांची बायको रडू लागतात आणि म्हणतात की भाऊ, तू खूप भाग्यवान आहेस की तुला इतका चांगला मुलगा आणि सून भेटले आहे.
मला माहीत नाही मी असे काय कृत्य केले की मला असा नालायक मुलगा मिळाला. त्याने 2 वर्ष अगोदरच आम्हा दोघांना घराबाहेर काढले आहे. त्यांनी संपूर्ण घर आणि दुकानही ताब्यात घेतले आणि एक एक रुपयासाठी आम्हाला तरसवले. माझ्या सुनेने मला जेवायलाही दिले नाही आणि एके दिवशी तिने माझ्या पत्नीवर चोरीचा आरोप करून आम्हा दोघांनाही घराबाहेर हाकलून दिले. एक पैसाही दिला नाही. तेव्हापासून आम्ही घरोघर भटकत आहोत. साईनाथची बायको सुमित्राही रडायला लागते आणि म्हणते की आम्ही तुझ्याकडे कसे येऊ शकलो असतो दादा. मी तुमच्या सुनेचे किती अपमान केले आणि मला माझ्या मुलाचा आणि सुनेचा किती अभिमान होता, परंतु त्याच मुलाने व सुनेने आम्हाला घराबाहेर हाकलून दिले. मला माझी स्वतःचीच लाज वाटत आहे आणि त्याच लाजेमुळे आम्ही तिकडे येऊ शकलो नाही. काशीनाथरावांनी आपल्या लहान भावाला साईनाथला मिठी मारली आणि रडत रडत म्हणू लागले, तू मला सांगितलं का नाहीस? तू एकदा तरी माझ्याकडे आला असतास तर कशाला हे सर्व सहन करत बसला असता तुम्ही लोक? तुम्हाला तुमचा परिवार आणि गावातली घर अजून जसेचं तसं आहे. साईनाथ तुझा भाऊ अजून मेला नाही. तुला आपल्या भावावर विश्वास नव्हता का? एकदा गावाकडे येऊन तरी बघायचे होते. दीपक म्हणतो, काका काकी आतापासून तुम्ही असे रस्त्यावर भीक मागणार नाही. चला आमच्यासोबत गावी चला. आपण सर्वजण एकत्र मिळून गुण्यागोविंदाने राहू. भावाचे आणि भावाच्या मुलाचे हे शब्द ऐकून साईनाथचे व त्याच्या बायकोचे अश्रू थांबता थांबत नव्हते. दीपकने दोघांना उठवून उभे केले आणि म्हणाला, काका आता तुम्ही 1 मिनिटही इथे थांबणार नाहीत आणि या मंदिराच्या पायऱ्यांवर बसून भीकही मागणार नाहीत. चला आपण गावी जाऊया. तुमचा मोठा भाऊ जिथे राहतो ते तुमच्या मोठ्या भावाचे घर आहे. ते घर इतके मोठे आहे त्यात तुमच्यासाठी 2 खोल्या असतील. तिथे तुमचे म्हातारपण आरामात घालवा आणि तुमची सून माझी पत्नी स्वयंपाक करून तुम्हाला खाऊ घालेल. तुमचं राहिलेले आयुष्य आरामात तिथे व्यतीत करा. काशीनाथरावांच्या मुलाचे दीपकचे बोलणे ऐकून धाकटा साईनाथ त्याला मिठी मारून म्हणतो, तुझ्यासारखा मुलगा मिळायलाही भाग्यच लागते. धन्य आहे माझे दादा आणि वहिनी ज्यांनी तुला जन्म दिला आणि उत्तम संस्कार दिले. आम्हीच कुठेतरी चुकलो. मुलाला मोठा माणूस बनवण्याच्या चक्करमध्ये आम्हीच भिकारी झालो. परंतु तुझ्यासारखा भाचा असल्यामुळे आम्हाला धन्यता वाटते. बघ, एक तू आहे जो आपल्या आईवडिलांना तीर्थयात्रेला घेऊन आला आहे आणि तू तुझ्या काका काकूंना आपले आईवडील मानत आहे. आणि एक माझा मुलगा आहे. निर्लज्ज असं बोलून साईनाथ पुन्हा रडायला लागतो. मग दीपक त्यांना अगोदर शांत करतो. दीपकची बायको रागिनी गाडीमध्ये दोघांसाठी पाण्याची बॉटल घेऊन येते आणि दीपकच्या हातात देते. दीपक दोघांना पाणी प्यायला देतो आणि मग सगळ्यांना गाडीत बसवून एका हॉटेलवर नेतो. तिथे सर्वजण पोटभर जेवण करतात. साईनाथ आणि त्याची बायको सुमित्रा अशा प्रकारे जेवत होते की जसे त्यांनी कित्येक वर्षानंतर असे अन्न पाहिले आहे. त्यांना अशा प्रकारचे जेवताना बघून सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. तेथून सर्वजण गाडीत बसले आणि घरी पोहोचले. गाडी घरासमोर येऊन उभी राहिली आणि सर्वजण गाडीतून खाली उतरू लागले. यावेळी साईनाथ आणि सुमित्राचे पाय घराचा उंबरठा ओलांडताना डळमळत होते. काशीनाथरावांच्या पत्नीने सुमित्राचा हात धरला आणि तिला घरात घेऊन गेल्या. काशीनाथरावही आपल्या भावाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला घरात घेऊन आले. दीपक म्हणाला, काका काकी हे घर अगोदरही तुमचे होते आणि आत्ताही तुमचेच आहे. म्हणून एकदम मनमोकळेपणाने या घरात राहा. कुठलाही संकोच बाळगू नका. आणि हो काका, राजने तुम्हाला या उतार वयात असे रस्त्यावर भटकायला लावले. त्याला तर मी धडा नक्कीच शिकवीन. तोही जर असाच घरोघरी धक्के खात भटकला नाही तर माझे नाव दीपक नाही. त्याने तुमचे राहते घर आणि दुकानही हिसकावून घेतले आहे ना. आता तुम्ही बघा मी त्याला भाड्याच्या घरात कसा राहायला लावतो ते. त्याला पैशांचा खूप माज चढलाय ना. त्याचा माज मी एका मिनिटात उतरवायला नाही तर माझे नाव बदलून टाकेल. असं म्हणून दीपक रागाने त्याच्या खोलीत निघून गेला आणि जाऊन त्याच्या पलंगावर बसला. त्याच्या मागे त्याची पत्नी रागिनी खोलीत गेली आणि म्हणाली, अहो तुम्ही असे आत का आलात? मी चहा बनवला. तुम्ही सर्वांजवळ चहा का नाही घेतलात? आणि असे विचारमग्न होऊन काय विचार करत आहेत? तेव्हा दीपक म्हणाला, रागिनी मी विचार करतोय की काका काकींना न्याय कसा मिळवून द्यायचा तो. अगं तुला माहीत आहे का, फक्त राजच्या शिक्षणासाठी काकांनी व काकूंनी हे गाव सोडलं होतं, जेणेकरून तो शिकून सवरून मोठा ऑफिसर व्हावा, मोठा माणूस व्हावा. परंतु तो तर शिक्षण सोडून नको नको त्या गोष्टी करत होता. खरं सांगू तर काकींनीच त्याला जास्त डोक्यावर बसून ठेवला. नाहीतर त्याची एवढी हिंमत नव्हती आई वडिलांना घराबाहेर काढायची. पण जाऊ दे, त्यांची चूक त्यांना कळाली. त्यांनी त्यांच्या सुनेकडून किती अपेक्षा ठेवल्या होत्या, परंतु सुनेनं तर चक्क त्यांना घरातून बाहेरच हाकलून लावले. दीपक रागिणीचा हात हातात घेत म्हणाला, रागिणी आता तूच त्यांची सून हो. जशी तू माझ्या आईवडिलांची सेवा करते तशी त्यांची पण कर. त्यांना कधी अंतर देऊ नको. खूप दुखावले आहे ते, खूप सोसलं आहे त्यांनी. रागिणी म्हणाली, होय मला कळतंय तुम्ही काय म्हणतायत ते, आणि मी कधी त्यांना अंतर देणार नाही. आता तुम्ही खाली चला आणि सर्वांबरोबर चहा घ्या. दोघेही खाली आले. दीपकने सर्वांबरोबर चहा घेतला आणि वकिलाला फोन लावून काहीतरी बोलत परत त्याच्या रूममध्ये गेला. रागिणीसुद्धा संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली. तिच्याबरोबर तिच्या दोन्ही सासूसुद्धा स्वयंपाकघरात आल्या. रागिणी म्हणू लागली, अहो काई काकी तुम्ही कशाला आला आहात? मी करते ना स्वयंपाक, तुम्ही जाऊन आराम करा. तेव्हा साईनाथची बायको सुमित्रा म्हणाली, अगं आपण मिळून करू.
सर्व काम लवकर आटोपतील. सुमित्रा तिच्या जाऊबाईकडे पाहत म्हणाली, ताई तुम्ही खरंच म्हणाल्या होत्या, सुंदरता माणसाचे दिसण्यावरून नसते तर माणसाचं मन सुंदर असलं पाहिजे. मी रंगरूपावर गेली आणि रागिनी, मी तुलाही नको नको ते बोलले होते, तुझा अपमान केला होता. होऊ शकेल तर मला माफ कर, तुझं शिक्षण कमी, तू खेड्यातली आहे म्हणून तुला कमी लेखलं होतं, पण आता माझे डोळे उघडले. असे बोलून सुमित्रा हात जोडून खाली मान करून रडू लागली. रागिनी सुमित्राचा हात धरत म्हणाली, अहो काकी, मी तुमचा राग कधी मानलाच नाही. जे झालं ते विसरून जा आणि जाऊन आजच्या दिवस तरी आराम करा, मग उद्यापासून मला मदत करत जा. काशीनाथरावांच्या पत्नी सुमित्राला तिच्या खोल्यामध्ये घेऊन गेल्या. संध्याकाळी सर्वजण जेवण करत होते. जेवण झाल्यावर दीपक साईनाथला व त्याच्या पत्नीला म्हणाला, काका मी वकिलांशी बोललोय. जर तुमची तयारी असेल तर आपण राजला चांगलाच धडा शिकवू शकतो आणि हे महत्त्वाचे आहे. तेव्हाच कुठे त्याचे डोळे उघडतील. साईनाथची पत्नी सुमित्रा म्हणाली, हो दीपक, त्याने आम्हाला खूप त्रास दिला आहे, त्याला त्याची शिक्षा नक्कीच भेटली पाहिजे. साईनाथसुद्धा म्हणाला, हो दीपक, आम्ही तुझ्यासोबत आहोत. तर काका आपण उद्या संपत्तीचे कागदपत्र बनवून घेऊ आणि त्याच्याविषयी गुन्हा दाखल करू. महिनाभर जेलमध्ये राहिला ना तर त्याची अक्कल आपोआप ठिकाणावर येईल. तेव्हा साईनाथ म्हणाला, दीपक, राजला जेलमध्ये नाही पाठवलं तरी चालेल, कारण त्याला जेलमध्ये पाठवणं आम्हाला चांगलं वाटणार नाही. तू फक्त त्याला घर आणि दुकान खाली करण्याची नोटीस पाठव, कारण ते घर आणि दुकान अजूनही माझ्या नावावर आहे आणि आता आम्हाला ते परत हवं आहे. ठीक आहे काका, परंतु तुम्हाला माझी साथ द्यावी लागेल. दुसऱ्या दिवशी दीपक, काशीनाथराव आणि साईनाथ तिघेही वकिलांकडे गेले आणि साईनाथने सांगितले की त्यांना शहरातील घर आणि दुकान विकून आपल्या गावी राहायला परत यायचं आहे, परंतु त्यांचा मुलगा ते घर सोडत नाही. त्यांची तक्रार ऐकून वकिलाने 2-3 दिवसात मुलाला नोटीस पाठवली की लगेच ते घर आणि दुकान खाली कर, नाहीतर त्याच्यावर आईवडिलांना घरातून हाकलून दिल्याची व धोकाधडीची केस लागू होईल. ही नोटीस जेव्हा राजला मिळाली तेव्हा तो चक्रावलाच. त्याला वाटत होते की आपले आईवडील कदाचित आत्तापर्यंत मेले असतील, परंतु त्यांनी ही नोटीस कशी काय पाठवली त्याला समजेना की त्याचे आईवडील कुठे असतील ते, जेणेकरून तो त्यांना भेटू शकेल आणि त्यांना धमकावून ही कंप्लेंट वापस घ्यायला सांगू शकेल. परंतु त्याला माहीतच नव्हते की ते कुठे आहेत. दीपक साईनाथला म्हणाला, काका तुम्ही राजला फोन करा आणि त्याला इथे यायला सांगा. त्याच्या सांगितल्याप्रमाणे साईनाथने राजला फोन केला. राजने फोन घेतला आणि साईनाथवर अक्षरशः ओरडायलाच लागला, बाबा तुम्हाला कळत नाही का, तुम्ही आम्हाला अशी नोटीस कशी काय पाठवली? या संपत्तीवर माझा हक्क आहे आणि मी हे घर कधीच खाली करणार नाही, समजलं तुम्हाला? साईनाथ म्हणाला, राज मी कंप्लेंट परत घेईन, पण त्या अगोदर मला तुला भेटायचं आहे. मी गावात आहे, उद्याच्या उद्या गावी ये, असं म्हणून साईनाथने फोन ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळीच राज त्याच्या पत्नीसोबत गावी आला आणि साईनाथला आणि सुमित्राला काशीनाथच्या परिसरात बघून म्हणाला, अच्छा, आता मी समजलो की ही सर्व प्लॅनिंग यांची आहे. यांना माझी संपत्ती हडप करायची आहे म्हणून तुम्हाला नोटीस पाठवायला लागलं. परंतु तुम्ही सगळे एक गोष्ट लक्षात ठेवा, मी ते घर कधीच खाली करणार नाही. तेव्हा दीपक समोर आला आणि म्हणाला, अच्छा तर ठीक आहे, मग तू जेलमध्ये जायला तयार राहा, कारण तुझ्यावर खूप साऱ्या कलमी लागू होतात, मग जेलमध्ये जाण्याच्या तयारीत राहा. त्याचवेळेस सुमित्रा पुढे आली आणि तिने राजच्या जोरदार कानाखाली लगावली आणि म्हणाली, यासाठीच आम्ही तुला शहरात घेऊन गेलो होतो का? अरे तुझ्यासाठी येथील सर्व शेती आणि घर विकून टाकलं आणि शहरात राहायला गेलो. तुझ्या बापाने रात्रंदिवस एक करून एका छोट्याशा दुकानाचे मोठ्या मार्टमध्ये रूपांतर केले आणि तू आम्हालाच घरातून धक्के मारून बाहेर काढलंस. तेवढ्यात वकीलही तिथे हजर झाले आणि म्हणाले, तू तुझ्या आईवडिलांशी प्रतारणा केली आहे म्हणून तुझ्यावर धारा 22 लागू होतील, परंतु तुझ्या वडिलांना तसं करायचं नाही, म्हणून तू चुपचाप घर आणि दुकान सोडून दे, जेणेकरून तुला जेलमध्ये जावे लागणार नाही. राजला आता समजले की तो आता पूर्णपणे अडकला आहे. यावेळेला आईवडिलांची माफी मागून त्यांना घरी घेऊन जाण्याचीच आपली भलाई आहे, असं काहीतरी विचार करून तो आईबाबांच्या पाया पडला आणि रडू लागला. आई बाबा, मी तुमच्यासोबत खूप वाईट केलं, परंतु मला अशी शिक्षा देऊ नका. जर तुम्ही मला घरातून काढून टाकलं तर मी कुठे जाईन? मी आजपासून कधी तुमच्यासोबत असा गैरव्यवहार करणार नाही. परंतु साईनाथ म्हणाला, तू माफीच्या लायकीचा नाहीस. जेव्हा तू आम्हाला घरातून बाहेर काढलं होतं तेव्हा मी आणि तुझी आई असेच तुझ्यासमोर हात जोडत होतो, परंतु तू आमचं काही ऐकलं नाही. आज मी तुझं काहीच ऐकणार नाही. मी तुला 2-3 दिवस देतो. जर 3 दिवसात घर खाली नाही झाले तर मग जेलमध्ये जाण्यासाठी तू तयार राहा. मग मी बघणार नाही की तू माझा मुलगा आहे की कोण. राजला कळले की आता हातपाय जोडून काहीच फायदा नाही. आता आपले आईवडील आपली एक गोष्टही ऐकणार नाही. तेव्हा तो खाली मान घालून निघून गेला आणि 2-3 दिवसात घर खाली केले. मग साईनाथने शहरातील घर आणि मार्टसुद्धा विकले, ज्याचे त्याला करोडोमध्ये पैसे आले. त्याने काही पैसे वृद्धाश्रमाला दान केले तर काही हॉस्पिटलला, आणि उरलेल्या पैशात साईनाथने गावाकडे एक मोठा प्रशस्त बंगला बांधला आणि त्या बंगल्यामध्ये साईनाथ, त्याची बायको सुमित्रा यांचा पूर्ण परिवार आनंदाने राहू लागला.
साईनाथ म्हणाला, दादा एकत्र राहण्याची जी मजा आहे ती वेगळी राहण्यात नाही. सुमित्राई म्हणाली, खरंच वेगळे राहून आम्ही खूप काही सोचलंय, परंतु आता राहिलेलं आयुष्य आपण सर्वजण एकमेकांसोबत आनंदाने जगूया, जसं बाबांनी सांगितलं. अशा प्रकारे दीपकने आपल्या आईवडिलांना घराबाहेर काढणाऱ्या राजला चांगलाच धडा शिकवला. तर मग मित्रांनो, राजला शिकवलेला धडा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ही कथा चांगली वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.